तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हा इतका मस्त फ्रेश होऊन नटून-थटून नेमकं चाललाय कुठं? तर मित्रांनो, आपल्याला आज जायचं होतं ताईकडे. रक्षाबंधन निमित्त. आपलं रक्षाबंधनला काही जाणं झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला जायचं होतं रक्षाबंधनला. रक्षाबंधनला जायचं म्हणल्यावर आईनं पिशवी अगोदरच भरून ठेवली कारण कारण लेकीकडे जायचं असल्यामुळे कोणतीच आई आपल्या मुलाला मुलीकडे जायचं असल्यानंतर रिकाम्या हाती कधीच पाठवत नाही. पिशवी गाडीच्या डिग्गीत टाकली आणि नंतर गाडीवर बसलो. गाडीवर बसल्यानंतर मनात विचार आला, की बाबा ताईकडे जायचं म्हणल्यावर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. माझा भाचा सतत कॉलवर म्हणायचा, "मामा तू कधी येणार आहेस? मामा तू कधी येणार आहेस?" तर डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून चष्मा लावला आणि नंतर लगेच निघालो गाडीवर. गाडीवर निघाल्याच्या नंतर डोक्यात विचार आला, की आपण पेट्रोल गाडीत हे आधीच पाहायला पाहिजे होतं. पुढे गेल्यानंतर आपल्या गावातल्या थोर महिला भेटल्या. त्या म्हणल्या, "आम्हाला पण यायचं म्हणल्या." तर म्हणलं, "चला, समाजसेवा म्हणलं हीच मोठी सेवा आहे म्हणलं माझ्यासाठी." त्यांना पाडसिंगच्या ब्रिजपाशी त्या आजीला त्यांना सोडलं. त्यांना तिथे सोडून प्रवासाचा आनंद घेत मी माझ्या रस्त्यानं चाललो होतो. तेवढ्यात जाता डोक्यात विचार आला, की आपल्याला काहीतरी खायला न्यायला चालता रस्त्यात मादळमय नावाचं एक गाव आलं. तिथं गाडी साईडला लावून मी सगळे फळं ते घेतले. फळं घेऊन झाल्याच्या नंतर त्यांना पैसे दिले आणि नंतर डोक्यात विचार आला, की आपल्या भाच्याला पेढे खूप आवडतात. नंतर मग स्वीट होमला गेलो आणि तिथून पेढे घेतले. पेढे घेतल्यानंतर परत अजून जामून घेतले. सगळं पॅक करून घेतलं आणि नंतर निघालो मी माझ्या रस्त्याकडे. तेवढ्यात पुढे मला पेट्रोल पंप दिसला. पेट्रोल पंप दिसल्यानंतर म्हणलं आता ह्याच्यात पेट्रोल टाकूनच घ्यावं आपण. तर गाडीत पेट्रोल टाकलं आणि नंतर परत लागलो रस्त्याला. जाता गावाच्या बाहेर त्यांच्या एक खूप मोठं तळं लागलं. तर फायनली घरी पोहोचलं तर बघतो तर काय, आमचा भाचा नेमकं झोपेतूनच उठला होता. आल्या तो माझ्या पिशवीकडेच बघत होता. तर म्हणलं, "भावा तुलाच आणलंय सगळं खायला." त्याला म्हणलं, "जा बाबा उठ, तोंड धुवून ये." तर ते म्हणला, "मामा मी 4 दिवस झाले अंघोळच नाही केली." मी तर आश्चर्यचकितच झालो. तर मी ताईला विचारलं तर ताई म्हणली, "नाही रे," म्हणले, "नाटकं करताय ती." मामा आल्याची खबर लागल्यावर माझ्या भाच्या शाळेतून डायरेक्ट सुट्टी घेऊनच घरी आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता, की मामा किती चांगला. मग काय, काल काय झालं आणि आज काय झालं, ह्या गप्पा करता भरपूर टाईम झाला आम्हाला. मामा येणार आहे म्हणल्यावर भाचीनं माझ्यासाठी स्पेशल राखी बनवली होती. माझ्या भाषेनं मला स्पेशल राखी बनवली आहे. हिने. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला माझं बालपण आठवत होतं. तर मी पण त्यांच्यात रमून गेलो होतो. त्याच्यानंतर माझ्या भाषेनं रांगोळी काढून रक्षाबंधनची तयारी सुरू केली होती. फायनली तयारी झालीच होती. तर मी आता जर राखी बांधायला बसलो तर फोटो कोण काढणार? तर मी तिला सांगत होतो, की माझ्या डोक्यापासून थोडा उंच कॅमेरा धर आणि मोबाईल जो आहे तो फक्त एकदम सरळ धर. मग टोपी घालून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आमची सुरुवात झाली. माझ्या मनात मला खुशी होत होती, की मी आणलेले पेढे आणि जामून हे मलाच खायला भेटणार आहे. भाषाला खायला नेलेले पेढे आणि जामून आम्ही दोघा बहीण भावानं सगळे संपवून टाकले. नंतर मोठ्या भाषेने मला ओवाळून घेतलं आणि म्हणली, "तू आणलेले पेढे तर तूच खाल्लेस सगळे." तेवढ्यात तिला दिव्याचा चटका लागला. तर बारक्या भाचीने ओवाळून तीच रिपीट केलं, की म्हणली, "तू आणलेले जामून सगळे तूच खाऊन टाकलेस." नंतर हसत खेळत सगळ्यांनी फोटो काढून रक्षाबंधनचा कार्यक्रम हा इथे समाप्त केला. रक्षाबंधनचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर आता घाई झाली, आता जेवायची. तर डाळ-बट्टीचं जेवण करून आपल्याला आता निघायचं होतं घराकडे. तर बारकी भाची म्हणली, "मामा लवकर चल, तू पण जा आणि आम्हाला जाता आमच्या शाळेपाशी सोड." तर रिकाम्या पिशव्या गाडीच्या डिगीत टाकून निघायचंच होतं. तर हा माझा भाचा माझ्या आधी जाऊन गाडीवर बसला होता. तर त्याला म्हणलं, "उतर बुवा आम्हाला जायचं." तो म्हणे, "मला पण यायचंय तिकडं." गोड बोलून गाडीच्या खाली उतरलेला भाचा परत गाडीवर येंगला. "नाही," म्हणला, "मामा मला यायचंच म्हणलं तुझ्यासोबत."
तर ताईने सांगितलं की यायचं म्हणतं तर घेऊन जा आणि जाता जाता त्याला शाळेपाशी सोड. तर सगळ्यांना टाटा बाय बाय करून मी निघालो. उतर तू. त्यांना शाळेपाशी सोडल्यानंतर त्यांना पण मामासोबत यावं वाटत होतं. पण दोघींची पण शाळा चालू असल्यामुळे त्यांना यायला जमत नव्हतं. तर त्यांना टाटा बाय केला. पेल्याला म्हणला पेल्या टाटा, तर मामा ते म्हणला जा. तर फायनली त्यांना बाय बाय करून मी निघालो माझ्या रस्त्यानं. तर भावा तू असंच व्लॉगिंग करत असशील किंवा असे व्हिडिओ काढत असशील तर तुला वाटत असेल की 4 लोक काय म्हणतील. तर भावा त्या 4 लोकांचा विचार न करता तू तुझे व्हिडिओ काढत राहा. कंटेंट तुझं तू सोडू नकोस आणि हा तुमच्या भावाला फॉलो नक्कीच करा.